पितृपक्ष पंधरवड्यामध्ये वेगवेगळे पदार्थ केले जातात. पूर्वजांसाठी केले जाणारे हे पदार्थ वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात. आज आपण पाहणार आहोत आळूची पातळ भाजी किंवा आळूचं फतफतं. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो, तर आज आपण मराठवाडा स्पेशल ज्या पद्धतीने करतात ती पद्धत पाहणार आहोत. तर साधी सोपी रेसिपी आहे. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आळूचे कोणतेही पदार्थ केलं की घशामध्ये खवखवल्यासारखं होतं, तर तसं होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायची ती इथे मी सांगितलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण. तर या ठिकाणी आळूचे काड्या घेतलेल्या आहेत, म्हणजेच त्याचे देठ घेतलेले आहेत साधारण 25 ते 30 आणि त्याचबरोबर त्याचे पानं सुद्धा घेतलेले आहेत. तर याला स्वच्छ गरम पाण्याने 2 ते 3 वेळेस धुवून घेतलेलं आहे. सुरुवातीलाच असं धुवून घ्यायचं आहे म्हणजे निवडायलाही सोपं जातं. तर या पद्धतीने देठाचे वरचे साल काढून घ्यायचं आहे. त्यानंतर हाताने असे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे. त्याचबरोबर पानं सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्याला या पद्धतीने रोल करून घ्यायचं आहे आणि आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जमेल तेवढं बारीक कट करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आळूचे पानं छान असं चिरून घेतलेलं आहे आणि देठ सुद्धा छान असं निवडून घेतलेलं आहे. आता याला बाजूला ठेवूया. या भाजीसाठी लागणारे दुसरे साहित्य पाहूया. तर इथे मी साधारण 1.5 तासापूर्वी पाव कप चणा डाळ स्वच्छ धुवून त्याला भिजत ठेवलेलं होतं. त्याचबरोबर पाव कप शेंगदाणे सुद्धा भिजत ठेवलेले होते. दोन्ही छान भिजल्या गेलेलं आहे. तर भाजीसाठी चणा डाळ आणि शेंगदाणे अवश्य लागणारे साहित्य आहेत. पहिल्यांदा आपल्याला आळूचे पानं आणि त्याचे देठ छान असं उकडून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने पहिल्यांदा उकडून घेतल्यामुळे किंवा शिजवून घेतल्यामुळे भाजी खाल्यानंतर गळ्यामध्ये खाज वगैरे येणार नाही आणि खवखवणार नाही. तर या ठिकाणी साधारण 5 ते 6 मिनिटं हे सगळं छान असं शिजवून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवर. 1-2 वेळेस मिक्स करत राहायचं आहे. त्यानंतर थोडंसं शिजल्यासारखं वाटलं की आपल्याला झाऱ्यानं हे काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये. तर तुम्ही बघू शकता या पानाचं किंवा देठाचं किती सारं हे काळं पाणी तयार झालेलं आहे. आता हे पाणी टाकून देऊया. भाजीसाठी दुसरं पाणी घेऊया. याच कढईमध्ये साधारण 1.5 ग्लास इतकं पाणी इथे मी घेतलेलं आहे. आता आपल्याला भिजवलेले जे चणा डाळ आणि शेंगदाणे होते ते टाकून घ्यायचे आहे. डाळ आणि शेंगदाणे सुरुवातीला भिजत ठेवल्यामुळे पटकन शिजल्या जाते. आणि त्याचबरोबर यामध्ये टाकत आहे पाव कप इतकं सुक्या खोबऱ्याचे पातळ असे लांब काप चिरून घेतलेले होते ते टाकून घेतलेलं आहे. साधारण 10 मिनिटं मोठ्या गॅसवर आपल्याला हे डाळ आणि शेंगदाणे छान असं शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता बऱ्याचपैकी हे डाळ आणि शेंगदाणे शिजल्या गेलेलं आहे. त्यानंतर सुरुवातीला शिजवून ठेवलेलं आळूचे पानं आणि देठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे. सोबतच थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे. आणि पावडर मसाल्यांमध्ये इथे मी टाकत आहे चमचाभर धने पावडर, अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर 1.5 चमचा इतकं लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा काळा मसाला. तर काही घरात काळा मसाला वापरला जातो, या भाजीमध्ये काही वापरत नाही, तुमच्या आवडीनुसार. सोबतच भाजीला जेवढं मीठ लागते तेवढं यामध्ये टाकून घेतलेलं आहे. सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटं आपल्याला हे पावडर मसाले छान असं शिजून घ्यायचं आहे. सोबतच यामध्ये साधारण छोट्या लिंबाच्या आकाराचा चिंच भिजत ठेवलेलं होतं, त्याचं कोळ काढून यामध्ये टाकून घेतलेलं आहे. 2 चमचे साखर सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे. या भाजीला दाटसरपणा येण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये साधारण 3 चमचे इतकं बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तयार करून घेतलेलं बेसन पिठाचं जे मिश्रण आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर चिंच गूळ वापरल्यामुळे या भाजीला छान असा गोड आणि आंबट अशी चव येते. तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. 5 मिनिटं हे भाजी मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. आता भाजीला तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये साधारण 4 मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर इथे मी टाकत आहे अर्धा चमचा इतकं मोहरी छान तडतडू द्यायची आहे. त्यानंतर यामध्ये टाकत आहे चमचाभर इतकं जिरे छान फुलू द्यायचं आहे. सोबतच इथे मी टाकत आहे कढीपत्त्याची पानं. तर 4 ते 5 कढीपत्त्याची पानं तोडून यामध्ये टाकलेलं आहे आणि पाव चमचा हिंग सुद्धा टाकून घेतलेला आहे. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून घेतलेली आहे आणि चमचाभर किसलेलं आलं सुद्धा टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे मी साधारण 3 सुक्या लाल मिरच्या तोडून यामध्ये टाकलेलं आहे. आता हे सगळी फोडणी थोडंसं या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर गरमागरम फोडणी आपल्याला भाजीवर टाकून घ्यायचं आहे.
ही भाजी पितृपक्ष पंधरवड्यात केली जाणारी दाखवलेली आहे। एरवी जर करून खात असाल तर जेव्हा आपण फोडणी देतो त्यामध्ये तुम्ही लसणाचे तुकडे टाकून सुद्धा फोडणी देऊ शकता। तर पितृपक्षासाठी केली जाणारी जी भाजी आहे लसण कांदा वगैरे चालत नाही, त्यासाठी इथे मी टाकलेलं नाही। या ठिकाणी मस्त अशी आपली आळूचं फतफत किंवा आळूची पातळ भाजी किंवा आंबट भाजी तयार झालेली आहे। मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आळूचं आंबट भाजी किंवा आळूची पातळ भाजी असं म्हटले जाते किंवा आळूच्या पानाला चमकुरा असं म्हटलं जातं। चमकुराची भाजी सुद्धा म्हटली जाते। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।